आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. तर ह्या टॉपिकमध्ये आपण सीड प्रोसेसिंग संदर्भात माहिती घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर सीड प्रोसेसिंग आणि टेस्टिंग. आपल्याला सीडचा अभ्यास केलाय आपण. सीड म्हणजे काय, ग्रेन म्हणजे काय. सीड म्हणजे जे रिप्रोडक्शन पर्पज साठी वापरतो आणि ग्रेन म्हणजे जे आपण त्याचा प्रॉडक्ट तयार करण्यासाठी किंवा कन्झम्पशन पर्पज वापरतो. तर सीड आणि ग्रेन, आपण ग्रेनच्या बाबतीत जास्त काळजी करत नाही, पण सीडच्या बाबतीत काळजी करणं किंवा त्याची दक्षता घेणं, केअर घेणं, हँडलिंग व्यवस्थित करणं, टेस्टिंग प्रोसेसिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. त्यावेळेस सीड जर्मिनेशन किंवा सीडचं नेक्स्ट जनरेशन चांगलं मिळतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा सीड प्रोसेसिंग म्हणजे काय किंवा सीड प्रोसेसिंग प्लांट म्हणजे काय किंवा सीड प्रोसेसिंग म्हणजे काय हे आधी समजून घ्यायचं. तर सीड प्रोसेसिंग मध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, त्या 1 बाय 1 स्टेपमध्ये करायच्या. त्याच्यामुळे आपलं यील्ड क्वालिटी वाढणार आहे त्या सीडची. बघा, सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड. बघा, सीड प्रोसेसिंग means improving the quality of harvested seed through a series of operations which cleaning, drying, grading, testing, selling, treating, bagging and labeling. सीड प्रोसेसिंग म्हणजे सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आफ्टर हार्वेस्टिंग ज्या नंबर ऑफ ऑपरेशन्स केले जातात ते सगळे ऑपरेशन, मग क्लिनिंग पासून तुमची विक्री, पॅक करून विक्रीपर्यंतचे जेवढे ऑपरेशन्स आहेत, मग क्लिनिंग असेल, ड्रायिंग असेल, सेलिंग असेल, ग्रेडिंग असेल, पॅकिंग असेल, लेबलिंग असेल, तर दॅट ऑल ऑपरेशन्स आर कम अंडर द सीड प्रोसेसिंग अँड दिस कंप्लीट प्रोसेस आफ्टर हार्वेस्टिंग टू लेबलिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द सीड प्रोसेसिंग. परत एकदा तीच व्याख्या रिपीट करतो. सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड थ्रू ए series of operations, cleaning, drying, grading, testing, selling, treating, bagging and labeling. तर सगळे ऑपरेशन्स म्हणजे क्लिनिंग असेल, ड्रायिंग असेल, ग्रेडिंग असेल, टेस्टिंग असेल, सेलिंग म्हणजे टर्कल काढणे, ट्रीटिंग म्हणजे ट्रीटमेंट करणे, बॅग मध्ये पॅक करणे आणि त्याला लेबल देणे, हे सगळे ऑपरेशन दॅट आर रिगार्डिंग द इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ सीड, सो इट इज कॉल्ड एज सीड प्रोसेसिंग. अजून एक प्रकारे व्याख्या करता येईल. सीड प्रोसेसिंग मे बी डिफाइंड as the process of removal of dockage in seed lot and preparation of seed for marketing. तर ही दुसरी डेफिनेशन. फ्रूट सीड प्रोसेसिंग म्हणजे ही अशी प्रोसेस आहे, रिमूव्हल ऑफ डॉकेज इन सीड लॉट. डॉकेज म्हणजे जे काय काडी, कचरा, चॅप मटेरियल असेल किंवा वीड सीड असेल किंवा अदर क्रॉप सीड असेल, हे सगळं डॉकेज, त्याला डॉकेज हा शब्द वापरला, ते रिमूव्ह करायचं आणि सीड मार्केटिंगसाठी प्रिपेअर करायचं, दॅट इज कॉल्ड ॲज सीड प्रोसेस. बघा, परत एकदा वाचतो. सीड प्रोसेसिंग मे बी डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ डॉकेज इन सीड लॉट. Process of removal of dockage in a seed lot and preparation of seed for market. अजून एक व्याख्या केली आहे त्याने. सीड प्रोसेसिंग मे बी अंडरस्टूड टू कंप्राइज ऑल द ऑपरेशन आफ्टर हार्वेस्ट दॅट एम मॅक्झिमायझिंग सीड वायबिलिटी, फिगर अँड हेल्थ. तर पहिल्या दोन वाक्या सोप्या आहेत, त्याच लक्षात घ्या, तिसरीकडे जायची काय आवश्यकता नाही. पुढचा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला. आता सीडची डेफिनेशन, सीड प्रोसेसिंगची डेफिनेशन पाहिली, मिनिंग पाहिलं, किती वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत जे हार्वेस्टिंग नंतर केले जातात आणि त्याच्यामुळे सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, मार्केटिंगला सीडची क्वालिटी वाढते आणि डॉकेज का बाजूला केलं जातं, असं आपण पॉईंट्स पाहिले. आता इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग, काय इम्पॉर्टन्स आहे बघा.
10 इम्पॉर्टन्स आहेत, त्यातले कमीत कमी 8 तरी लक्षात ठेव. इट हेल्प्स इन टेकिंग द सीड, इट हेल्प्स इन टेकिंग द सीड such preventive measures that maintain the seed viability, example drying of seed. बघा ह्या प्रोसेसिंगमध्ये आपण असे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वापरतो ज्याच्यामुळं सीडची व्हायबिलिटी मेंटेन. एक्झाम्पल ड्रायिंग ऑफ, आपण बिया वाळवतो म्हणून बिया वर्षभर चांगल्या कंडिशनमध्ये राहतात. जर नाही वाळवल्या, त्यात मॉइश्चर जास्त राहिलं तर सीडची व्हायबिलिटी कमी होऊ शकते, सीड डॅमेज होऊ शकतं, सीड पेस्ट अँड डिसीजने अफेक्ट होऊ शकतं. म्हणून पहिला इम्पॉर्टन्स आहे सीड प्रोसेसिंगचा. इट हेल्प्स इन टेकिंग द सच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट मेंटेन द सीड व्हायबिलिटी. एक्झाम्पल दिलं ड्रायिंग ऑफ द सीड. दुसरा इम्पॉर्टन्स आहे इट हेल्प्स इन इम्प्रूव्ह द सीड क्वालिटी बाय रिमूव्हिंग अडल्टरंट्स अँड अनफिट सीड. आपण सीडचा लॉट पाहतो किंवा आपलं सीड पाहतो हार्वेस्टिंग केलं, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं बिया असू शकतं. काडी असतो, कचरा असतो, दुसऱ्या व्हरायटीचं बी असतं, दुसऱ्या क्रॉपचं वीडचं सीड असतं. तर ते रिमूव्ह केल्यामुळं ऑटोमॅटिकली सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, आणि त्याच्यामुळं त्या वेगवेगळ्या ऑपरेशन्समुळं सीडमधले अडल्ट्रंट किंवा भेसळ किंवा अनफिट सीड बाजूला केले जाऊ शकते. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द सीड क्वालिटी बाय रिमूव्हिंग द अडल्ट्रंट्स अँड अनफिट सीड. बियामध्ये असलेली भेसळ झालेली बिया किंवा अनफिट सीड किंवा बाकीचं मटेरियल बाजूला केल्यामुळं सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. तिसरा पॉईंट आहे इट हेल्प्स इन कीपिंग हेल्दी सीड बाय गिविंग द व्हेरियस सीड ट्रीटमेंट. आता इथं ट्रीटिंग एक पॉईंट. तर आपण सीडला वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्यामुळं सीड ऑटोमॅटिकली हेल्दी होतं, निरोगी होतं, रोगाला किंवा किडीला बळी पडत किंवा साठवणुकीत कीड रोग लागत. इट्स हेल्प्स इन कीपिंग द हेल्दी सीड बाय गिविंग व्हेरियस सीड ट्रीटमेंट. वेगवेगळ्या सीड ट्रीटमेंट दिल्यामुळं आपल्या सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, सीड क्वालिटी स्टँडर्ड्स. नंबर 4, प्रोसेसिंग मेक्स सीड handling easier. Use of appropriate bags prevent seed damage during handling and storage. प्रोसेसिंग केल्यामुळं सीड हँडलिंग सोपं होतं, वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या बॅग पॅकिंग वापरलं जातं, त्यामुळं बिया स्टोरेजमध्ये किंवा वाहतुकीमध्ये डॅमेज होत. यूज ऑफ अप्रोप्रिएट बॅग्स प्रिव्हेंट द सीड डॅमेज ड्युरिंग हँडलिंग अँड स्टोरेज. हँडलिंग अँड स्टोरेजमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारचं पॅकिंग या प्रोसेसिंग स्टेपमध्ये आपण वापरतो. प्रोसेसिंग मेक्स सीड हँडलिंग इजियर, हाच पॉईंट लक्षात ठेवायचा. प्रोसेसिंग मेक्स सीड हँडलिंग इजियर, हा झाला चौथा पॉईंट. आता 5वा पॉईंट पाहिला आपण. इट हेल्प्स इन, तिसऱ्या नंबरला पाहिला आहे, इट हेल्प्स इन कीपिंग द हेल्दी सीड. द व्हेरियस सीड ट्रीटमेंट्स नॉट ओनली रिड्यूस द सीड बॉर्न इन्फेक्शन बट ऑल्सो protect the seed in storage. It also protect the seeds and seedling from the attack of pest. स्टोरेज मध्ये पण बिया चांगल्या राहतात, परत सीड आणि सीडलिंग सुद्धा प्रोटेक्ट राहू शकतात, आणि हेल्दी सीड प्रोसेसिंगमुळे आपल्याला हेल्दी सीड मिळतं. यूज ऑफ डेसिग्नेटेड टॅग्स फॅसिलिटेट्स अँड आयडेंटिफिकेशन अँड हँडलिंग. तर त्याला आपण जे पॅकिंग आहे त्याला लेबल केलेलं असतं किंवा टॅग लावलेलं असतं. यूज ऑफ डेसिग्नेटेड टॅग्स फॅसिलिटीज आयडेंटिफिकेशन हँड. त्याच्यामुळे सीड लॉट्स किंवा सीड लगेच ओळखू येतं. हँडलिंग त्याच्यामुळे व्यवस्थित करतात माणसं, म्हणून डेसिग्नेटेड टॅग फॅसिलिटीचा यूजमुळं आपल्याला इझी आयडेंटिफिकेशन अँड हँडलिंग शकतो. इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ॲज द प्रपोर्शन ऑफ प्युअर सीड is higher in the processed seed that will gives rise to vigorous and healthy. प्रोसेसिंग केल्यामुळं, सीड प्रोसेसिंगमुळं आपल्याला चांगल्या बियाची संख्या तुमच्या सीड लॉटमध्ये किंवा बियाच्या पोत्यात मिळते. त्याच्यामुळं उगवण क्षमता वाढते. उगवण क्षमता वाढल्यामुळे विगरस आणि हेल्दी प्लांट मिळाल्यामुळं आपलं यील्ड वाढतं. म्हणून हा पॉईंट म्हटला, इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ॲज द प्रपोर्शन ऑफ प्युअर सीड इन हायर
इन द प्रोसेस. त्याच्यामुळे हेल्दी आणि विगरस सुद्धा ग्रोथ होते. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे 8वा. प्रोसेस्ड सीड इज युनिफॉर्म इन साइज ड्यू टू रिमूव्हल ऑफ द सीड अपेंडेजेस. हेन्स मशीन सोईंग बिकम्स इजी. आपण प्रोसेस केल्यामुळं, ग्रेडिंग केल्यामुळं किंवा त्याचं प्री कंडिशनिंग असेल, ड्रायिंग असेल, महत्त्वाचं ग्रेडिंगमध्ये साईज असतं. त्याच्यामुळे बियाची साईज युनिफॉर्म राहते. त्याच्यामुळे शेतात पडताना सुद्धा बी सारख्या प्रमाणात, हार्वेस्ट किंवा जे पेरणी यंत्र आहे ऑटोमॅटिक, त्याच्यामध्ये बिया समप्रमाणात पडतात, कमी जास्त पडत नाही. बघा, प्रोसेस सीड इज युनिफॉर्म इन साइज ड्यू टू द रिमूव्हल ऑफ सीड अपेंडेजेस, हेन्स मशीन सोईंग बिकम्स. त्याच्यामुळे आता जे पेरणी शक्य होते, जर बिया चांगल्या असतील, युनिफॉर्म साईजच्या मिळतात, त्याच्यामुळे पेरणी चांगली होते, उत्पादकता वाढते. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग स्प्रेड ऑफ वीड्स. आपण ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस करतो, त्याच्यामुळं आपण त्या प्रोसेसेसमधून बाकीच्या सीड्स असतील ते त्या सीड लॉटमधून रिमूव्ह करतो, डॉकेज रिमूव्ह करतो. त्याच्यामुळं आपल्याला प्युअर सीड मिळतं. त्याच्यामुळं तणांचं बिया बरोबर शेतात जात नाही. प्रिव्हेंटिंग, इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग स्प्रेड ऑफ वीड्स. आपलं घरचं बी असलं, त्यात तण असले तर आपण तसंच पेरतो, परंतु ज्यावेळेस प्रोसेसिंग होते त्यावेळेस बाकीचे तणांचे किंवा बाकीचे बी गळून जातात आणि ओरिजिनल आणि प्युअर सीड्स लॉटमध्ये राहतात. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग स्टोरेज लाईफ ऑफ सीड. आता ह्या सगळ्या प्रोसेसेस झालेल्या नंतर ड्रायिंग असेल, क्लिनिंग असेल, ट्रीटिंग असेल, तर ह्या प्रोसेसेसमुळे आपल्या सीडचं लाईफ वाढतं. सीड चांगल्या प्रकारे जास्त दिवस राहू शकतो. सो दीज आर द पॉइंट टू बी कीप इन माइंड, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेस. जे सीड प्रोसेसिंग ही सीड मधली किंवा सीड टिकवण्यामधली, सीडची प्युरिटी टिकवण्यामधली सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे किंवा प्रोसेसेस आहेत, ऑपरेशन्स आहेत, त्याला आपण म्हटलंय सीड प्रोसेसिंग. तर त्याचं इम्पॉर्टन्स अजून एकदा रिपीट करतो. इट हेल्प्स इन टेकिंग सच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट मेंटेन द सीड व्हायबल. सीड प्रोसेसिंगमुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर वापरल्यामुळं सीडची व्हायबिलिटी मेंटेन राहते. एक्झाम्पल, ड्रायिंग ऑफ सीड. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द सीड क्वालिटी बाय रिमूव्हिंग अडल्टरंट्स अँड अनफिट. सीड प्रोसेसिंगमुळे सीडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, अडल्टरंट असतील किंवा अनफिट सीड बाजूला करतो. इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट सीड क्वालिटी स्टँडर्ड टू द बायर्स. जे खरेदी करणार आहेत त्यांना सीडच्या क्वालिटीचे स्टँडर्ड माहीत होतात, प्युरिटी माहीत होते. 4था पॉईंट आहे, प्रोसेसिंग मेक्स हँडलिंग इजियर. प्रोसेसिंग केल्यामुळं सीड हँडलिंग सोपं होतं, सीडचं बाकीचं डॅमेज थांबतं, हँडलिंग आणि स्टोरेजमध्ये नुकसान कमी होतं. इट हेल्प्स इन कीपिंग हेल्दी. ह्या वेगवेगळ्या ऑपरेशन्समुळे सीड हेल्दी ठेवू शकतो. त्याच्यातले प्युअर सीडची संख्या जास्त मिळते, डॅमेज होत नाही, सीड आणि सीडलिंगची ग्रोथ फास्ट होते. यूज ऑफ डेसिग्नेटेड टॅग फॅसिलिटीज अँड आयडेंटिफिकेशन स्लेट सीड आयडेंटिफिकेशन अँड हँडलिंग. आपण त्याच्यावरती लेबलिंग, टॅगिंग करतो, त्याच्यामुळं सहजासहजी बिया ओळखू येतात, आयडेंटिफाय होतात, हँडलिंग सोपं जातं. इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ॲज द प्रपोर्शन ऑफ प्युअर सीड इज हायर इन प्रोसेस्ड सीड. आपल्याला यील्ड जास्त मिळतं कारण प्रोसेस केलेलं सीड हे प्युअर राहतं. प्युअर राहिल्यामुळं आपल्या शेतात चांगलं बी पडतं, चांगल्या बियाची संख्या वाढल्यामुळं आपला ऑटोमॅटिक व्हिगरस ग्रोथ, हेल्दी ग्रोथ मिळते आणि यील्ड वाढते. पुढचा पॉईंट आहे, प्रोसेसेस सीड इज युनिफॉर्म साइज ड्यू टू रिमूव्हल ऑफ सीड अपेंडेजेस किंवा डॉकेजेस. आपण जे सीड प्रोसेस करतो त्या सगळ्या स्टेप्स केल्यामुळं बियांची साईज आपल्याला सारख्या प्रमाणात मिळते, युनिफॉर्म साईज मिळते. त्याच्यामुळं आपल्याला ते मशीन सोईंग पेरणी सोपं जातं. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग स्प्रेड ऑफ वीड सीड. वीड सीडचा